शूट करायची पण नाही आहे, पण तरी पण आता म्हणलं तर एवढं झालंय तर करावं शूट. मी आता जातोय बेडरूम मध्ये. सकाळचे 9 वाजल्यात आणि मी उठलो कसं असेल. मी उठलो 8:30 वाजता. 8:30 वाजला बसलो तर असा उभा राहिलोय विचार करत की काय करावं, म्हणजे झालंय काय. मी तर झोपलो होतो माझ्या बेडवर आणि माझा हात आहे ना असा बेडच्या बाजूला पडला. झोपेत त्याचं स्वप्न होतं गाड. असा हात पडला, असा आवाज आला. कसा आवाज आला? कसा आवाज आला? काल रात्री नळ चालू राहिलेला सकाळी भरायसाठी आणि त्या ड्रमातनं पाईप पडली बाहेर. आता रूम मध्ये माझं पूर्ण फुल झालं. एकटाच आहे रूम मध्ये. बरं झालं लॅपटॉप हे सगळं टेबलवर ठेवलेलं. तर मला सवय आहे रात्रीच कात करत करत झोपायची. आणि मी निवांत त्यांचा गेम एन्जॉय करतो. मला काय आधीच नाही. इकडे सगळं टेबलवर होतं म्हणून वाचलं नाही तर गेला होता माझा लॅपटॉप. म्हणजे माझं साफसफाई तर करायला लागणार आहे. अजून एक गोष्ट सांगायची की 2 दिवसापूर्वीच असं एकदा घडलं होतं. त्यामुळे गादी बाहेर वाढते आणि अजून एकदा परत तेच. काय झालं मला समजत नाही. म्हणजे झालं त्याच्यामुळे माझं स्लीप शेड्यूल आहे ना पूर्ण अपसाईड डाऊन झालंय. आणि परवा दिवशी मी झोपलोच नव्हतं रात्रभर. काल दिवसभर झोपून पण रात्री मग मी 2-3 वाजता झोपलो. 2-3 वाजता झोपल्यामुळे नळाचं मला लक्षात नाही आलं. आणि आता आलिया भोगाशी असावे सादर. आता काय करू, पर्यायच नाही ना. साफ तर करायला लागणार आहे. बट मी त्यासारखा लोक करतोय दिसते का तसं नाव मला आठवत नाही. पाहिलं असेल रेदेन त्यासारखी एकटे राहण्याचं किती फायदा असतं. त्यांना एक फायदा त्यांना काही म्हणलं मी आलिया भोगाशी असावे सादर. सगळं दिसतंय. महाराष्ट्र पण दिसला बरोबर आहे ना. इकडे कसं आहे अरबी समुद्र आहे ना बरोबर आहे. समुद्र खूप वेळ झाला एका ठिकाणी. आपण जर हॉलमध्ये बघूया काय अवस्था आहे. हॉल रूम टूम दाखवायची होती माझी पण असा कंडिशन मध्ये नव्हती दाखवायची. इथं सगळं दिसलेलं आता योगायोगान आलंय. तर ही आहे म्हणजे बाल्कनी. आणि इथं नाही ना एक लय मस्त सेंड दिसतो. सकाळ काही कालवा आहे नुसतं ऐकायला. कालवा म्हणजे खेळत असतो भारी वाटतं. ते कुठलाही मी गावात नाव नाही सांगत तरी पण जर तुम्हाला ओळखत असेल तर कमेंट करून सांगा. तर परवा दिवशी भिजलेली गाडी टाकले. आजची पण गाडी टाकायला लागणार आहे. सुरू होते आपली म्हणजे विषय कसं वाटतं मग कसं एकदम फास्ट स्टडी नाही बुक काहीतरी बुक स्टडी करायचं होतं. मी ते स्वतः बनवलंय. ते झाले 4 महिने झाले. आणि तेव्हा पण सीन सांगतो तेव्हा पण असंच झालं होतं. 5-8 रोज दुसऱ्या रूम मध्ये तुम्ही फक्त तसे नॉन अकॅडमिक पण ह्याच गोष्टी शिकवलेलं. म्हणजे जवळजवळ जे बुक्स असतात मागच्या शतकातल्या 20व्या शतकातल्या लिहिलेले बुक्स आहेत. गोदान आणि भरपूर आहेत. रेत किंवा मछली असे बुक्स आहेत. आणि नवीन लेखकाची पण आहेत. दिव्य प्रकाश दुबे असं. म्हणजे आता जो सध्या नव्या पिढीचा हिंदी साहित्य वाचवणारा लेखक मला वाटतं दिव्य प्रकाश दुबे. बुक सफारी नंतर करून आहे रूम मधली. आणि टेबलवर सगळं राईस करणार आहे. याचा अर्थ मी काहीतरी करत आहे. जर एका ठिकाणी जर ठेवलेलं असतं व्यवस्थित तर मी काहीच करत नसतो.
माझ्या रूम मध्ये म्हणजे आणि आताच 1 महिना पण नाही झाला रूम मध्ये येऊन. ते काय होतं माहिती का, ते कोपऱ्यात बॉल ठेवलेला होता, मी त्याच्यावर रोज खेळत असतो. एक सेकंड. तुम्हाला सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. हॅपी न्यू इयर. नये साल की हार्दिक शुभकामना. आज एक छान झाली कंबाईनचा पेपर आज झालाय आणि पुण्यात एवढा आलेलो होऊन पण त्यालाच घेतली नाही. झाले पुढार पण घेतलं होतं म्हणून जरा मी पाटलांनी, पण तरी पण कोणी त्याच्यावर काय घेतली मग ते जाऊ द्या म्हणणे, फक्त लहान विषय नव्हता. खूप जणांचं आयुष्य त्याच्यावर अवलंबून होतं, पण आता माझं आयुष्य फक्त एका गोष्टीवर अवलंबून आहे, मला हे रोज पाहिजे. तर ती मी आता केलीच पाहिजे. आणि तो माझा जन्मसिद्ध हक्क नसून ते माझ्यावर पडलेला आता कर्तव्य आहे. फक्त याच्या आधी मला रोज करायचंय आणि नंतर बोल बचत देण्यापेक्षा मी कामाला चालू आहे. 20 मिनिटं फक्त टाइमपास करतोय. खूप गजर चालू झालं 20 मिनिटाचा. त्यात पाणी पडले की जाईल कुठं मग ते असं तळ होईल. ती आहे छोटीशी म्हणजे रूम, छोटीशी. जोपर्यंत ती साफ करायची नसती, खूप मोठं आहे फ्लॅट माझा. निर्लज्ज झालं की म्हणतात यालाच बरं लॅपटॉप खाली नव्हता, नाही तर लागलं होतं माझं. सुरुवात अशी होणार असेल तर चांगलं आहे. पुढं वर्षभर काय होणार आहे याची मला आता आतुरता लागली. 2024 ची सुरुवात अशी झाल्या, शेवट आपण जरा मी आता गादी नेऊन टाकतो, तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि शेअर बी करा. अडकली का निघले जाऊन द्या. असे येऊ द्या. आता राहिले ती तर जरा पुसून घेतो. अजून लय काम बाकी है, होईल. ये कामयाब होने की ऊंची उड़ान मेरे पर मांग रही है जनाब. क्लीन करून झालं सगळं, कंटाळा आलाय खूप. लय कंटाळा आलाय. क्लीन करायचं दाखवायचं होतं मला, म्हणून चककते फरशी. सगळं पसार इथं ठेवलं, जाऊ दे. बाहेरची गादी आणून ठेवली आणि मग आता मी भूक लागली तुम्हाला तर भात टाकलाय. भात होईपर्यंत मी दही घेऊन येतो खायला. दही टाक कसं करायचं कच.